हॅलो एव्हरीवन, आपण घेऊन आलो आहोत वर्ग 5वी ते 10वी साठी नीट जेई फाउंडेशन क्लास आणि त्यामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बालमित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून ज्या व्हिडिओची आपण आतुरतेने वाट पाहत होतात तो टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. तो म्हणजे डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. कारण बऱ्याच वेळा शिक्षक लोक शिकवतात परंतु मुलांचं जे कन्फ्युजन आहे डिफ्युजनविषयी आणि ऑस्मॉसिसविषयी हे कधीही क्लिअर होत नाही. काही मुलांना समजलेलं असते पण बऱ्याच मुलांना वर्गातल्या समजलेलं नसते. आज तुमचा तो भाग एकदम क्लिअर होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या या महत्त्वपूर्ण भागाला आपण सुरुवात करूया. त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ अगदी स्किप न करता पूर्णपणे पाहावा. बघा, आज बघूया आपण डिफ्युजन म्हणजे काय. तर बघा, डिफ्युजन म्हणजेच प्रसरण, पसरणे, प्रसरण होणे. एखादी वस्तू हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणे, पसरणे म्हणजेच डिफ्युजन. बघा, यामध्ये डिफ्युजन इज द मूवमेंट ऑफ पार्टिकल्स फ्रॉम अ रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. जास्त जिथे जास्त आहे तिथून जिथे कमी आहे तिकडे जाणे, पसरणे म्हणजेच डिफ्युजन. यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण एक्झाम्पल सुद्धा सांगणार आहे. बघा, आपण जेव्हा देवासमोर अगरबत्ती लावतो, गणपती बाप्पा मोरया, देवासमोर अगरबत्ती लावतो तर अगरबत्तीचा स्मेल पूर्ण रूमभर पसरतो, पूर्ण घरभर पसरतो. म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे काय होते तर तो स्मेल, तो गॅस पसरतो. हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे? डिफ्युजनचं. डिफ्युजन म्हणजेच पसरणे. त्यानंतर बघा, आपण लंग्सद्वारे ऑक्सिजन गॅस आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर सोडतो. आता बघा, यामध्ये तो एक मुलगा कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर सोडत आहे. बाहेर सोडत आहे म्हणजे नेमकं काय करता येतो तर त्या ठिकाणी आतमध्ये लंग्समध्ये CO2 जास्त झाला, तो CO2 तो बाहेर सोडत आहे. म्हणजे जास्तीकडून कमीकडे, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे सोडणे म्हणजेच काय? डिफ्युजन. हे सुद्धा डिफ्युजनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर बघा, एखादा इंक ड्रॉप आपण जर पाण्यात टाकला अशा प्रकारे तर तो पूर्ण पाण्यात पसरतो. हे असं का होते बरं? हे सुद्धा एक्झाम्पल आहे डिफ्युजनचंच. जिथे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे पाण्यात, तो ड्रॉप आपण टाकला, तो इंक ड्रॉप पाण्यात आपण टाकला, तो हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे पूर्ण बकेटभर पूर्ण पाण्यात पसरतो. आणि एखाद्या वेळेस लग्नाला जात असताना, कुठे बर्थडे पार्टीला जात असताना किंवा अगदी मुलं शाळेत जाताना सुद्धा परफ्यूम स्प्रे करतात, अंगावर परफ्यूम मारतात. आणि हा परफ्यूम जेव्हा आपण अंगावर स्प्रे करतो तेव्हा तो पूर्ण रूमभर पसरतो. आणि हे का होते बरं? कारण जोपर्यंत त्या बॉटलमध्ये आहे त्या बॉटलमध्ये त्याचं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि जेव्हा तो बॉटलच्या बाहेर येतो तेव्हा तो हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे म्हणजे संपूर्ण रूमभर तो पसरतो. तर हे सगळेच्या सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? डिफ्युजनचे आहेत. मग आता डिफ्युजन आपण बघणार आहोत ते सेलच्या बाबतीत. सेलच्या बाबतीत डिफ्युजन होते का? हो. हे झाले डेली लाईफमधले एक्झाम्पल. सेलच्या बाबतीत डिफ्युजन कसं होते बघा. समजा एखादी सेल आहे, आपण ह्युमन सेल, आपण ॲनिमल सेल, प्लांट सेल या बाबतीत विचार करत आहोत. एखादी सेल आहे, त्या सेलच्या आतमध्ये एका साईडला खूप सगळे वॉटरचे ड्रॉपलेट्स आहे, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि त्या हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जिकडे कमी प्रमाण आहे तिकडे ते वॉटर ड्रॉपलेट्स पुढे सरकणे, पुढे जाणे म्हणजेच काय? डिफ्युजन. त्याला डिफ्युजन म्हणता येईल. त्याचबरोबर समजा त्या सेलच्या आतमध्ये गॅस CO2 जास्त भरलेला आहे आणि बाहेरच्या सराउंडिंगमध्ये CO2 गॅस कमी आहे तर आतील CO2 बाहेर जाणे, हे सुद्धा काय आहे? डिफ्युजनच आहे. बघा बालमित्रांनो, की पॉईंट्स बघूया. ही एक पॅसिव्ह प्रोसेस आहे. डिफ्युजनला पॅसिव्ह प्रोसेस म्हटलेलं आहे. पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह, आता यातला फरक तुम्हाला मी सांगतो. डिफ्युजनला पॅसिव्ह प्रोसेस का म्हटलं तर पॅसिव्ह प्रोसेस म्हणजे अशा प्रकारची ही प्रोसेस आहे की या प्रोसेसला एनर्जी लागत नाही, सेल्युलर एनर्जी खर्च होत नाही. ही प्रोसेस सहज होते. जसं की समजा आपल्या शरीरातील आपल्याला CO2 बाहेर टाकायचा, आतमध्ये CO2 दाटलेला आहे, बाहेरच्या वातावरणात कमी आहे, मग आतील CO2 बाहेर जाणे, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणे, याला कोणत्याच प्रकारची एनर्जी लागत नाही. ही गोष्ट एकदम सहजपणे होते.
बघा या ठिकाणी इथे इंकचा हा जो ड्रॉपलेट आहे तो इथे टाकला तर तो सहजपणे पसरतो. हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे तो सहज पसरतो, त्याला कोणत्याच प्रकारची एनर्जी लागत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे डिफ्युजन ही प्रोसेस होत असताना आपल्याला एनर्जी लागत नाही, म्हणून त्याला पॅसिव्ह प्रोसेस असं म्हणतात. अजून कोणती पॅसिव्ह प्रोसेस आहे तर डिफ्युजन झाली एक नंबरची पॅसिव्ह प्रोसेस आणि दुसरं आहे ऑस्मॉसिस. आता हे ऑस्मॉसिस काय हे सुद्धा आपल्याला शिकायचंच आहे पुढे. ध्यानात ठेवा, पॅसिव्ह प्रोसेस म्हटलं की दोन सांगायच्या, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. आणि मग ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय सर, कशाला ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणतात तर बघा ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणजे अशा प्रकारच्या प्रोसेस की ज्या प्रोसेस करत असताना सेल्युलर एनर्जी खर्च होते. आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये जी एनर्जी बनते ती खर्च होते. ती एनर्जी जेव्हा खर्च होत असेल तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणतात, ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणतात. मग त्या प्रोसेस कोणत्या आहेत बरं तर बघा त्यामध्ये इंडोसायटॉसिस आणि एक्झोसायटॉसिस अशा दोन प्रोसेस आहेत. त्या प्रोसेसला एनर्जी लागते. आता इंडोप्रोसेसिस म्हणजे काय, एखादी सेल जेव्हा बाहेरचं फूडस्टफ आतमध्ये ॲब्झॉर्ब करते म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे ॲब्झॉर्ब करते, बाहेरचं फूड आतमध्ये ॲब्झॉर्ब करते, त्यावेळेस त्याला इंडोसायटॉसिस असं म्हणतात. तर ज्यावेळेस सेल आतील भाग आतील वेस्ट पदार्थ जेव्हा सेलच्या मधून बाहेर टाकतात म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे टाकतात तेव्हा त्याला सुद्धा काय म्हणायचं, एक्झोसायटॉसिस म्हणायचं. मग ह्या दोन्ही प्रोसेस असताना फूडस्टफ आतमध्ये ॲब्झॉर्ब करणे किंवा वेस्ट मटेरियल बाहेर टाकणे ह्या दोन्हीसुद्धा प्रोसेस इंडोसायटॉसिस आणि एक्झोसायटॉसिस दोन्हीसुद्धा काय आहेत तर ह्या ॲक्टिव्ह प्रोसेस आहे आणि दोन्ही प्रोसेसला सेल्युलर एनर्जी ही खर्च होते. मात्र या ठिकाणी डिफ्युजनला कोणत्याच प्रकारची एनर्जी खर्च होत नाही, म्हणून त्याला पॅसिव्ह प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आपण हे तर पाहिलंच की ऑकर इन गॅसेस आणि लिक्विड. डिफ्युजन कशाच्या बाबतीत होते, गॅसेसच्या आणि लिक्विडच्या. त्यानंतर बघा मुवमेंट्स इज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मुवमेंट कशी होते डिफ्युजनची, हायर टू लोअर, हे सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे. आणि कंटिन्यू अंटिल इक्विलिब्रियम इज रिच. जोपर्यंत पूर्ण इक्विलिब्रियम म्हणजे समानता होत नाही तोपर्यंत डिफ्युजन हे होतच राहते. फॉर एक्झाम्पल इंक ड्रॉप टाकला तो कुठपर्यंत जात राहील, कुठपर्यंत पसरत राहील, जोपर्यंत पूर्ण पाण्याचा कलर सारखा होत नाही तोपर्यंत पसरत राहील, डिफ्युजन होत राहील, डिफ्युजन होत राहील. एकदा का पूर्ण पाण्याचा रंग सारखा झाला की मात्र त्यावेळेस ती डिफ्युजन प्रोसेस थांबेल, प्रसरण थांबेल. मग अशा प्रकारे ही डिफ्युजन नावाची प्रोसेस आहे. आली का तुमच्या लक्षात. आता त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात ऑस्मॉसिस. तुमच्या लक्षात आलं असेल की डिफ्युजन म्हणजे गॅसेस आणि लिक्विडचं हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे होणारं रूपांतर, होणारं ट्रान्सपरेशन, त्याला आपण डिफ्युजन म्हटलं. मग ऑस्मॉसिस म्हणजे काय तर ऑस्मॉसिस हे सुद्धा वेगळं काही नाही, डिफ्युजनचाच भाऊ आहे. डिफ्युजनचाच एक तो प्रकार आहे ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसमध्ये सुद्धा हायर लेवलकडून लोअर लेवलकडे हे ट्रान्सफर होत राहतात. पण काय ट्रान्सफर होते, गॅसेस नाही, लिक्विड. जेव्हा केव्हा आपण लिक्विडचा, वॉटर मॉलिक्यूलचा आपण विचार करतो, वॉटर मॉलिक्यूल ट्रान्सफर होतात तेव्हा आपण त्याला ऑस्मॉसिस म्हणतो. पण सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं की गॅसेस आणि लिक्विड जर ट्रान्सफर होत असतील तर त्याला डिफ्युजन म्हणायचं. मग या ठिकाणी जर वॉटर मॉलिक्यूल ट्रान्सफर होत असतील तर मग याला ऑस्मॉसिस का म्हणायचं, तर ती तुमची गोष्ट मी आज अगदी थोड्या वेळात क्लिअर करणार आहे. बघा त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेत आहोत. आपण या एक्झाम्पलमधून एक गोष्ट शिकणार आहोत ती म्हणजे अशी की ही एक सेल आहे. या सेलच्या आत एका बाजूला वॉटरचे खूप सगळे ड्रॉपलेट्स आहे म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. तिथून वॉटर ड्रॉपलेट्स हे लो कॉन्सन्ट्रेशन असलेल्या भागाकडे तिकडे वळतात, तिकडे ट्रान्सफर होतात. सेलच्या आतमध्ये ही गोष्ट होते, त्याला कोणत्याच प्रकारची भिंत, कोणत्याच प्रकारची दिवार क्रॉस करून पुढे जायचं काम पडत नाही. सेलच्या आत एका बाजूला हाय कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्या बाजूला लो कॉन्सन्ट्रेशन असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जे काही ट्रान्सफर होऊ आलं यालाच आपण डिफ्युजन असं म्हणतो. बघा मी तुम्हाला दोन्ही गोष्टी वॉटर ड्रॉपलेटच्या बाबतीत सांगत आहे, लिक्विडच्या बाबतीत सांगत असेल. आतल्या आत होत असेल, कोणत्याच प्रकारचं मेम्ब्रेन क्रॉस करून जायचं काम पडत नसेल तर ते डिफ्युजन झालं. पण जर समजा बाहेरील वॉटर आतमध्ये येत असेल आणि आतमध्ये येताना एक प्रकारची ही भिंत
प्लाझ्मा मेम्ब्रेन, यालाच आपण सेमी परमेएबल मेम्ब्रेन म्हणतो, हे क्रॉस करून जर आतमध्ये यायचं काम पडत असेल किंवा आतल्या मॉलिक्यूलला बाहेर जायचं काम पडत असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेनला कव्हर करून क्रॉस करून, तर त्या प्रोसेसला ऑस्मॉसिस म्हणतात. ऑस्मॉसिस फक्त लिक्विडच्या बाबतीत होते आणि ऑस्मॉसिस होताना त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनला पार करून जावं लागते, एकतर बाहेर जावं लागते किंवा बाहेरून आतमध्ये यावं लागते. म्हणून त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेमी परमेएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या फूडला किंवा विशिष्ट प्रकारच्या वॉटरलाच त्यामध्ये आतमध्ये येणे किंवा बाहेर जाण्याला ही त्या ठिकाणी संधी मिळते. मग एक गोष्ट तुमच्या आता लक्षात आली असेल की सेलच्या आतल्या भागामध्ये वॉटर एका भागावरून दुसरीकडे जात असेल तर डिफ्युजन, परंतु वॉटरला बाहेर जायचं असेल किंवा आत यायचं असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेनला कव्हर करून जायचं असेल तर त्या ठिकाणी ते झालं ऑस्मॉसिस. म्हणजे ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन ह्या अशा प्रकारच्या दोन गोष्टी आहेत. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जाते ते झालं डिफ्युजन. याच्यामध्ये सुद्धा तेच आहे, फक्त एक गोष्ट वेगळी कोणती की बाहेर जाताना किंवा आत येताना प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करून जावं लागते, ते झालं ऑस्मॉसिस. आणि डिफ्युजन हे वॉटर आणि गॅस ह्या दोघांच्या बाबतीत घडते, तर ऑस्मॉसिस हे फक्त वॉटरच्या बाबतीत घडते. आली का लक्षात तुमच्या ही गोष्ट आता? तर बघा अशा प्रकारे हे डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस ह्या दोन गोष्टी आहेत. आता बघा या ऑस्मॉसिसचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार तो म्हणजेच इंडो ऑस्मॉसिस. इंडो म्हणजेच आतमध्ये जाणे. इंडो म्हणजेच काय? आतमध्ये जाणे, सेलच्या आतमध्ये प्रवेश करणे. जर समजा बाहेर वॉटरचं प्रपोर्शन जास्त असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधून सेल मधून बाहेरचं वॉटर आतमध्ये जाणे म्हणजे इंडो ऑस्मॉसिस. आणि जर समजा सेलच्या आतमध्ये वॉटरचं प्रपोर्शन आतमध्ये जास्त असेल तर आतील वॉटर बाहेर जाणे, बाहेरच्या साईडला जाणे म्हणजेच एक्झो. एक्झिट एक्झो, इंटर इंडो. इंडो म्हणजे आतमध्ये येणे आणि एक्झो म्हणजे आतील वॉटर बाहेर जाणे. अशा प्रकारे ऑस्मॉसिसच्या दोन प्रोसेस आहेत, दोन टाईप्स आहेत, इंडो ऑस्मॉसिस आणि एक्झो ऑस्मॉसिस. बघा ज्यावेळेस वॉटर एंटर होते सेलमध्ये त्यावेळेस सेल स्वेल्स होते म्हणजे फुगते, पाणी पिऊन पिऊन फुगते. बाहेर आतमध्ये पाणी कमी होतं, बाहेर जास्त होतं, बाहेरचं पाणी आतमध्ये आलं. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी एक. जर समजा तुम्ही रात्रीच्या वेळेला काही बदाम पाण्यात भिजू घातल्या आणि सकाळी उठून पाहिलं तर बदाम फुगलेले असतात. त्या बदाम आपण खाल्ल्या पाहिजे. खाल्ल्यानंतर आपला ब्रेन वाढतो, बुद्धी वाढते असं म्हणतात. असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नाही. एक गोष्ट ध्यानात घ्या, ती बदाम फुगते म्हणजेच काय होते, बाहेर पाणी जास्त होतं, आतमध्ये पाणी कमी होतं, बाहेरचं पाणी आतमध्ये आलं. ती सेल फुगली म्हणजेच या ठिकाणी काय झालं, इंडो ऑस्मॉसिस झालं. आणि ज्या वेळेस समजा आपण ती फुगलेली ती बदाम असेल ती जर आपण उन्हात सुकायला टाकली तर आतील पाणी आपोआप बाहेर निघून जाते, कारण बाहेरचं प्रोपोर्शन पाण्याचं कमी आहे, बाहेर ऊन तापत आहे. त्या बदाममध्ये आतमध्ये पाणी भरपूर होतं, आता आतील पाणी बाहेर चाललं. जिकडे कमी प्रोपोर्शन आहे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जात आहे. आतील पाणी बाहेर जाणे म्हणजेच एक्झो ऑस्मॉसिस. आणि त्यावेळेस सेल काय होते, श्रिंक होते म्हणजे बारीक होते, आतल्या बाजूला अशी दबते. यानंतर आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशनचे कोणते टाईप्स असतात, परंतु सोल्युशनचे वेगवेगळे टाईप्स पाहत असताना सर्वप्रथम सोल्युशन म्हणजे ॲक्च्युअली आहे काय ते आपण समजून घेऊया. बघा सोल्युशनला मराठीमध्ये द्रावण म्हणतात. आता त्या द्रावणाचे कोणकोणते घटक आहेत हे लक्षात घ्या. बघा त्यामध्ये सॉल्यूट आहे, सॉल्वंट आहे आणि सोल्युशन आहे. म्हणजे सोल्युशन जे बनते हे सॉल्यूट आणि सॉल्वंट या दोघांपासून बनते. समजा जनरली आपण एखादे सॉलिड पार्टिकल्स, शुगर असेल, सॉल्ट असेल किंवा इतर सॉलिड पार्टिकल्स आहेत की जे विरघळतात, पाण्यात टाकल्यानंतर, लिक्विडमध्ये टाकल्यानंतर ते विरघळतात, आपण त्याला सॉल्यूट असं म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये विरघळतात, जनरली पाणी ज्याच्यामध्ये विरघळतात त्याला आपण सॉल्वंट म्हणतो. म्हणजे एका सॉल्वंटमध्ये म्हणजे वॉटरमध्ये, पाण्यामध्ये सॉल्यूट, मग ते शुगर असेल, सॉल्ट असेल, कोणत्याही प्रकारचे विरघळणारे पार्टिकल असतील, जेव्हा आपण त्यामध्ये टाकतो आणि दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून जे बनते त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. आता या सोल्युशनचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे 3 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. कोणकोणते बघा, तर एक आहे हायपोटोनिक सोल्युशन. आता हायपोटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये समजा त्यामध्ये सॉल्यूटचं प्रमाण कमी आहे, अशा प्रकारचं एक सोल्युशन की ज्यामध्ये सॉल्यूटचं प्रमाण कमी आहे. फॉर एक्झाम्पल सॉल्ट असेल, सॉल्टचं प्रमाण कमी आहे, मिठाचं प्रमाण कमी आहे, म्हणजेच पाण्याचं प्रमाण जास्त आहे.
याचा अर्थ काय, मिठाचं प्रमाण कमी, सॉल्यूटचं प्रमाण कमी म्हणजे सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त. एक गोष्ट आपल्या ध्यानात येते का बघा, सॉल्यूटचं प्रमाण प्रोपोर्शन कमी असणे म्हणजे सॉल्व्हंटचं प्रोपोर्शन जास्त असणे. मग हायपोटोनिक सोल्युशन अशा प्रकारे आहे की त्यामध्ये सॉल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे वॉटरचं प्रमाण हे जास्त आहे. मग अशा प्रकारच्या सोल्युशनमध्ये, ज्याला आपण हायपोटोनिक सोल्युशन म्हणतो, अशा प्रकारच्या एका सोल्युशनमध्ये, एका बकेटमध्ये आपण जर ही सेल घेतली आणि त्यामध्ये टाकली, त्या हायपोटोनिक सोल्युशनमध्ये आपण एक सेल घेतली, त्यामध्ये टाकली, त्यामध्ये आपण डीप केली, तर या सेलच्या बाबतीत काय घडेल बघा. सेलच्या बाबतीत काय घडणार आहे, वॉटरचं प्रोपोर्शन जास्त आहे कुठे, त्या सोल्युशनमध्ये, आणि सेलमध्ये कमी आहे. मग काय होईल, बाहेरील पाणी हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे म्हणजे बाहेरील पाणी आतमध्ये येईल. बघा, इन टू द सेल म्हणजे बाहेरील पाणी सेलमध्ये आतमध्ये येईल आणि त्यामुळे सेल काय होईल, सगळ्यात शेवटी सेल स्वेल्स होईल म्हणजे स्वेल फुगेल, रुंद होईल, कारण बाहेरचं पाणी आतमध्ये जाणार आहे. कारण का सांगितलं आहे, लोअर सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन दॅन सेल, सेलपेक्षा याच्यामध्ये सॉल्यूटचं प्रोपोर्शन हे कसं आहे, कमी आहे आणि सॉल्व्हंट जास्त आहे, पाणी जास्त आहे. जर समजा त्या सोल्युशनमध्ये पाणी जास्त असेल आणि त्याच्यामध्ये आपण सेल टाकली असेल तर त्या सोल्युशनमधलं पाणी हे सेलच्या आतमध्ये जाईल, प्रवेश करेल आणि या प्रोसेसलाच आपण काय म्हटलेलं आहे, त्यालाच आपण ऑस्मॉसिस म्हटलेलं आहे. बाहेरील पाणी आतमध्ये जाणे म्हणजेच काय, ऑस्मॉसिस आहे. अशा प्रकारे हायपोटोनिक सोल्युशनमध्ये बाहेरील पाणी हे आतमध्ये जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे हायपरटोनिक सोल्युशन. आता हायपरटोनिक सोल्युशन म्हणजेच काय, तर यामध्ये सॉल्यूटचं प्रमाण जास्त आहे. जर समजा आपण अशा प्रकारचं एखादं सोल्युशन तयार केलं, त्याच्यामध्ये सॉल्यूट टाकलं, त्याच्यामध्ये सॉल्व्हंट टाकलं आणि एक सोल्युशन तयार केलं आणि त्याच्यामध्ये जर का सॉल्यूटचं प्रोपोर्शन हे जास्त असेल तर याचा अर्थ काय, सॉल्व्हंटचं प्रोपोर्शन कमी असेल. शुगर किंवा सॉल्ट टाकला, तो जर का जास्त टाकला, पाणी कमी घेतलं, सॉल्ट जास्त टाकलं तर त्याच्यामध्ये सॉल्व्हंट कमी पडलं, पाणी कमी पडलं, सॉल्यूट जास्त आहे. याचाच अर्थ असा की बाहेरील पाणी हे कमी आहे. मग तशामध्ये जर का एखादी विशिष्ट प्रकारची प्लांट किंवा ॲनिमल सेल जर का त्याच्यामध्ये टाकली त्या हायपरटोनिक सोल्युशनमध्ये, तर काय होईल, बाहेर पाणी कमी असेल आणि सेलच्या आत पाणी जास्त आहे म्हणजे आतील पाणी हे बाहेर जाईल, म्हणजेच आउट ऑफ द सेल आतील पाणी हे बाहेर एंटर करेल आणि त्यामुळे काय होईल, सेल काय होणार आहे, श्रिंक होणार आहे. श्रिंक होणार आहे म्हणजे सेल ही आखडणार आहे, आतमध्ये दबल्यासारखी होणार आहे. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक म्हणजेच काय की आतमध्ये सुद्धा सॉल्यूटचं प्रोपोर्शन तेवढंच आहे आणि हे जे आपलं सोल्युशन तयार केलं त्याच्यामध्ये सुद्धा सॉल्यूटचं प्रोपोर्शन तेवढंच आहे. त्याच्यामुळे आतील पाणी सेलच्या बाहेरही जाणार नाही किंवा बाहेरील सोल्युशनमधलं वॉटर हे सेलच्या आत सुद्धा एंटर होणार नाही. दोन्ही कसे असतील, इक्वल असतील, नो नेट मुवमेंट, कोणत्याच प्रकारची मुवमेंट होणार नाही. आतील पाणी बाहेर जाणार नाही किंवा बाहेरील पाणी आतसुद्धा येणार नाही. सेल रिमेन नॉर्मल. म्हणजे बघा, अशा प्रकारच्या हे 3 सोल्युशन आहेत, हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिकमध्ये काय होते, हायपो, द वर्ड हायपो, आपल्याला हिप्पो माहिती आहे, हिप्पोपॉटमस, तर हायपोवरून हिप्पो ध्यानात ठेवा. हिप्पो कसा आहे, फुगलेला आहे. म्हणजेच हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ज्यावेळेस आपण सेल टाकतो तेव्हा ती सेल काय होते, स्वेल होते म्हणजेच फुगते, हिप्पोसारखी त्या, ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. त्यानंतर हायपरटोनिकमध्ये टाकतो म्हणजे त्यावेळेस काय होईल, आतील पाणी बाहेर जाईल म्हणजे सेल काय होणार आहे, श्रिंक होणार आहे. आणि आयसोटोनिक सोल्युशनमध्ये काहीही होत नाही, आतील पाणी बाहेरही जाणार नाही किंवा बाहेरील पाणी आतसुद्धा येणार नाही. म्हणजे आज तुमच्या एक गोष्ट एकदम क्लिअर झाली असेल, एक गोष्ट लक्षात आली असेल की डिफ्युजन कशाला म्हणतात आणि ऑस्मॉसिस कशाला म्हणतात. डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस या गोष्टी वेगळ्या नसून त्याच्यामध्ये फक्त थोडाफार फरक आहे. ॲक्च्युली ते आहे सारखंच, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणे ही गोष्ट सारखीच आहे. फक्त फरक पडतो तो म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा, प्लाझ्मा मेम्ब्रेनचा. प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करून बाहेर जाणे किंवा आतमध्ये येणे हे झालं ऑस्मॉसिस आणि फक्त सेलच्या आतल्या आत लिक्विड ट्रान्सफर होणे हे झालं डिफ्युजन. डिफ्युजन हे गॅसेस आणि लिक्विड या दोघांचं होते, तर ऑस्मॉसिस फक्त लिक्विडच्या बाबतीत घडते. अशा प्रकारे आज बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आपले आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या मित्रापर्यंत हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.